नमस्कार. माळशेज कन्या पुष्पा क्रिएशनमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये मी ब्लाऊजची फिटिंग कशी करायची हे खूप सोप्या पद्धतीने सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. तर हा मी ब्लाऊज स्टिच करून घेतलेला आहे. फिटिंग परफेक्ट येण्यासाठी बाह्या जोडण्यापासूनच सगळ्या स्टेप व्यवस्थित आल्या तरच आपली फिटिंग व्यवस्थित येते. बाह्या जोडण्याआधी मागचा आणि पुढचा भाग व्यवस्थित आहे का नाही तो व्यवस्थित चेक करून घ्यायचा. नसेल तर तो एकसारखा करून घ्यायचा. मगच आपण बाह्या जोडवायला सुरुवात करायची. तर हे बघा, हे आहे बाही आपण तयार करून घेतलेली आहे. बाहीचा जो खोलगट भाग असतो तो समोरच्या बाजूने येईल या पद्धतीने बाही जोडायची असते. हा असा मी ब्लाऊज ठेवून घेतलेला आहे आणि पाठीमागच्या बाजूने आपल्याला बाही जोडायला सुरुवात करायची. तर हे बघा, असं ठेवून घेतलेलं आहे आणि बाही जोडताना मधून सुरुवात करायची. बाहीचा मधला सेंटर काढून घ्यायचा आणि आपला जो शोल्डरचा जॉईंट असतो तिथे तो सेंटर ठेवून तिथून बाही जोडायला सुरुवात करायची. अशा पद्धतीने जर बाही जोडली तर पुढे किंवा मागे खेचली जात नाही. बाही जोडताना एकदम हलक्या हाताने अशी फिरवून बाही जोडायची, अजिबातच खेचायची नाही. तर दाखवल्याप्रमाणे अशी बाही जोडून घ्यायची आणि मधून बाही जोडायला सुरुवात केल्यामुळे साईडला जो काही एक्स्ट्राचा कपडा उरलेला असेल तो आपल्याला कट करून टाकता येतो आणि त्याच्यानंतर ही बाही आपली एकदम परफेक्ट बसते. कुठल्याही एका साईडने जर बाही जोडायला सुरुवात केली तर तो बाहीचा कपडा आहे तो एका बाजूने खेचला जातो. त्यामुळे नेहमी बाही जोडताना मधून सुरुवात करायची. अशा पद्धतीने बाहीला डबल शिलाई दिलेली आहे आणि आपण आता दाब काढून न घेता तसेच सरळ शिलाई घालून घेणार आहोत. शेवटपर्यंत ही शिलाई अशीच न्यायची आहे. खूप सोपी पद्धत आहे बाही जोडायची. ही तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक करा आणि आपल्या मैत्रिणींबरोबर शेअर करा. तर हे बघा, या पद्धतीने मी दोन्ही बाह्या जोडून घेतल्या आहेत. तर आता फिटिंगसाठी आपण या पद्धतीने कमरेला मधला सेंटर काढणार आहोत. पाठीच्या भागाचा दाखवल्याप्रमाणे मधला सेंटर काढून घ्यायचा आणि कुठलीही एक बाजू घ्यायची. तर हे बघा, ही हुक लावायची पट्टी आहे ती मी घेतलेली आहे. इथं वाढीव पट्टी असते त्यामुळे अशी फोल्ड करून मधल्या सेंटरवर ठेवून घ्यायची दाखवल्याप्रमाणे आणि इथं पिन लावून घ्यायची. बघू शकता तुम्ही. बाहीच्या साईडने व्यवस्थित पकडायचं आणि एक आपल्याला शिलाई घालून घ्यायची आहे. त्याआधीच चेक करून घ्यायचं गळा व्यवस्थित आहे की नाही ते चेक करून घ्यायचं आणि मग या पद्धतीने पकडून आपल्याला एक शिलाई घालून घ्यायची असते. तर दाखवल्याप्रमाणे अशी शिलाई घालून घ्या. बाहीच्या साईडने एकसारखं येईल याची काळजी घ्यायची. बाही जोडताना अगोदरच जर आपण ते भाग एकसारखे करून घेतले तर एकसारखंच माप येते. आता दुसऱ्या साईडने देखील तीच पद्धत वापरायची आहे, पण ह्या साईडची ही पट्टी वाढीव नसते त्यामुळे हे या पद्धतीने ठेवायची. सेंटरवर दाखवल्याप्रमाणे अशी ठेवून घ्यायची. इथे पिन लावून घ्यायची आणि आपल्याला एक सरळ टीप घालून घ्यायची आहे. गळ्याच्या साईडने असं चेक करून घ्यायचं आणि असं पकडून आपल्याला एक शिलाई घालून घ्यायची असते. सांगितलं त्या पद्धतीने जर स्टेप बाय स्टेप तुम्ही फिटिंग केली बाही जोडण्यापासून तर कमरेच्या साईडने आणि बाहीच्या साईडने कुठेही कपडा वर खाली होणार नाही, अगदी एकसारखा येईल. तर या पद्धतीने आपण दोन्ही साईडने शिलाई घालून फिटिंगच्या आहेत आणि आता आपल्याला फिटिंगची मापं टाकायची आहेत. सगळ्यात आधी आपल्याला कमरेचं माप टाकून घ्यायचं असतं. या ब्लाऊजच्या फिटिंगसाठी आपल्याला 36 इंचाची कंबर पाहिजे आहे. यांचा कंबर घेरा आहे 36 इंच आणि आपलं या तयार झालेल्या ब्लाऊजची कंबर किती आहे ते सगळ्यात आधी मोजून घ्यायची आणि मगच फिटिंग टाकायला सुरुवात करायची. तर हे बघा, मी या पद्धतीने ही कंबर मोजून घेते. तयार ब्लाऊजची कंबर किती आहे ते. तर या पद्धतीने असं मोजून घ्यायची. तर इथे येते 36 आणि पुढे एक्स्ट्रा किती आहे
तर हे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 इंच एक्स्ट्रा आहे. तर आता आपल्याला काय करायचं, 9च्या निम्मे घ्यायचे. 9च्या निम्मे आहे 4.5 आणि परत 4.5च्या निम्मे घ्यायचे 2.25. हे बघा, तुम्हाला जर समजलं नसेल तर मी परत एकदा टेपवर करून दाखवते. एक्स्ट्राचं माप आहे आपलं 9 इंच. 9च्या निम्मे 4.5 आणि 4.5च्या निम्मे 2.25. तर या पद्धतीने हे माप टाकून घ्यायचं. कमरेच्या साईडने 2.25 इंचावर माप टाकून घ्यायचं. जिथून आपण शिलाई घातली तिथून पुढे 2.25 इंच. आणि आता आपल्याला घ्यायचा आहे छातीचा चौथा भाग. तर छाती आहे 40 इंच. 40चा चौथा भाग टाकायचा. इथून असा टेप धरायचा 10 इंच. इथे 10 इंचावर मार्किंग करायची. आणि दंडघेरा आहे आपला 5 इंच. तर दंडघेर या पद्धतीने आहे तसंच टाकायचा. 5 इंचावर मार्किंग करायची. आणि हे तिन्ही डॉट आपल्याला जोडून घ्यायचे असतात. तर त्याच पद्धतीने आपण या साईडने देखील माप टाकून घेणार आहोत. इकडून देखील आपल्याला शिलाई टाकलेली आहे, त्याच्या पुढे 2.25 इंचावर मार्किंग करायची. आणि इथे छातीचा चौथा भाग टाकायचा. तरी वाढीव पट्टी आहे ती पुढे सोडून द्यायची. आणि तिथून इकडे 10 इंचावर मार्किंग करायची. 40चा चौथा भाग 10 इंच आणि दंडघेर टाकायचा 5 इंच. दाखवल्याप्रमाणे असे हे 3 पॉईंट काढून घ्यायचे. आणि आता हे तीनही पॉईंट आपल्याला पट्टीच्या मदतीने जोडून घ्यायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता ही फिटिंगची टीप आहे ती एकदम सरळ येते. याचा अर्थ आपली फिटिंग परफेक्ट झालेली आहे. जशी आपण खडूने मार्किंग केली आहे त्याच्यावरूनच आपण आता शिलाई घालून घेणार आहोत. खूप सोपी पद्धत आहे. तुम्ही अशी स्टेप बाय स्टेप एकदा फिटिंग करून बघा. फिटिंग अजिबातच चुकणार नाही. एकदम परफेक्ट फिटिंग येते. आपण स्वतः जेव्हा कटिंग करतो ना त्यावेळेस हे साईडचा कपडा कमी उरतो. पण हा स्टुडंटने कटिंग केलेला ब्लाऊज असल्यामुळे साईडने कपडा एक्स्ट्रा उरलेला आहे. पण मी मुद्दाम तोच ब्लाऊज तुम्हाला दाखवायला घेतला आहे. कारण साईडने कितीही एक्स्ट्राचा कपडा उरला तरी आपली ही फिटिंगची मापं व्यवस्थित टाकली तर काहीही फरक पडत नाही. बाहेरच्या साईडने किती जरी शिलाई मार्जिंग राहिली तरी. हेच मला तुम्हाला याच्यातून सांगायचं होतं. तर या पद्धतीने मी पाव इंचावर 4 शिलाई घालून घेतल्या आहेत. तुम्हाला जेवढी शिलाई मार्जिंग पाहिजे असेल तेवढ्या शिलाई घालू शकता. 4 किंवा 5 याच्यापेक्षा जास्त नाही घालायच्या. आणि एक्स्ट्राचा कपडा आपला कटिंग करून टाकायचा. मला एवढंच सांगायचं होतं की जर फिटिंग करताना शिलाई मार्जिंग कितीही जरी जास्त राहिली तरी आपण कमरेचा मधला सेंटर काढून अशी जर फिटिंग केली तर त्या शिलाई मार्जिंगचा आपल्या फिटिंगवर काही परिणाम होत नाही. या पद्धतीने जर फिटिंग केली तर आपली फिटिंग परफेक्टच येणार. तर या अशा पद्धतीने आपले दोन्ही साईडने शिलाई घालून झालेल्या आहेत. आणि हा एक्स्ट्राचा कपडा कटिंग करून टाकलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता ही ब्लाऊजची फिटिंग किती सुंदर आलेली आहे. आणि हे बघा हा बाहीचा जोडा असतो तोही एकदम समोरासमोर आलेला आहे. मला ही फिटिंगची पद्धत कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. ब्लाऊजच्या अधिक छोट्या मोठ्या टिप पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.